नमस्कार शेतकरी ती फळ चांगल्या प्रकारे येत असतात. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय जांभळाचं पीक. जांभूळ हे सुरुवातीला फुलं त्याला लागतात. तो टाईम असतो जानेवारी फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये सुरुवात होती फुलं लागायला. फुलं लागल्याच्या नंतरून जवळजवळ 115 ते 120 दिवसामध्ये ते आपल्याला हार्वेस्टिंगला मिळतं किंवा जांभूळ आपल्याला पिकलेलं तयार मिळतं. तर यामधल्या पिरियडमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन त्याचं व्यवस्थापन करावं लागतं किंवा त्याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे उत्तम प्रतीचं एकदम चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं आपल्याला जांभळ हे विक्रीसाठी मिळतं. तर त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस फुलं लागतात त्यावेळेस फुलाचं रूपांतर फळामध्ये होईपर्यंत फुलगळ जास्त व्हायला नाही पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न त्याच्यातून मिळतं. आता बघायला गेलं तर सुरुवातीला जांभूळ हे रानपीक होतं, पण आता व्यापारी दृष्टीने बरीच लोक त्याचं जे आपलं लागवड असती ते करतात आणि त्याच्यामधून भरपूर नफा पण कमवतात. पण ते टेक्निकली केलं तर सक्सेस होतं. नाही तर मग फक्त लावून गावरान पद्धतीने जांभळं काढायची म्हणलं तरी सक्सेस होतं. पण काय होतं, जांभळामध्ये असे काही रोग आहेत, म्हणजे एक स्ट्रॉंग रोग नाहीत जांभळामध्ये, पण फळ लागल्याच्या नंतर फुलं लागल्याच्या नंतर जे रोग आहेत, फुलमाशी किंवा फळमाशी किंवा जे छोटे छोटे पंखावाले ते कीड वगैरे असती, ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष तर द्यावंच लागतं. त्यासाठी पण बरंच औषधांचं किंवा इतर पिकांसारखं त्याचं नियोजन करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस जांभूळ आपलं तोडणीला येतं त्यावेळेस जास्त रासायनिक खताचा डोस नाही दिला गेला पाहिजे. कारण काय होतं, जांभूळ पिकल्याच्या नंतर लगेच खराब व्हायची शक्यता जास्त असते आणि जर रासायनिक खतं जास्त असतील तर ते लगेच लूज होतं आणि आपलं मार्केटला जाण्यापर्यंतच जांभूळमध्येच थोडंसं लो क्वालिटीचं दिसायला लागतं. त्यासाठी खतं टाकायची, पण सुरुवातीलाच टाकायची ज्यावेळेस आपण पाऊस पडल्याच्या नंतरून दुसऱ्या पिकांना जशी खतं टाकतो तशी सुरुवातीलाच टाकून द्यायची. आणि खतामध्ये त्या झाडामध्ये एकदा खतांचं जे अन्नद्रव्य पोहोचली तर ती मनाने स्ट्रॉंग होतात आणि परिणामी ते आपल्या म्हणजे फळ जेव्हा लागायचे असते त्यावेळेस त्याला अन्न पुरवठा करायला सक्षम राहतात. आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर करणं पण खूप गरजेचं आहे. कारण ते फळं मोठी होताना उरली नाही पाहिजेत किंवा त्याची चकाकी चांगली राहिली पाहिजे, त्याला क्वालिटी असली पाहिजे आणि त्याचा आकार पण मोठे होण्यासाठी पोटॅश पण वापरलं पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस फुलं लागतात ती एकदम सारखी नाहीत लागत, टप्प्याटप्प्याने लागतात. सुरुवातीला एकदाच एकदम बहार येऊन नाही जात. कारण जसा त्याला तौर फुटल तशी फुलं लागतात आणि फळं पण तशीच सेट होतात. तर त्याचा विषय काय असतो, त्याला आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कोणत्या टायमिंगला जास्त फुलं आलेली, म्हणजे आपल्याला लगेच अंदाज काढता येतो की आपलं जांभूळ कोणत्या महिन्यात निघेल. जर बघायला गेलं तर जांभूळ उन्हाळ्यातच निघलेलं फायदेशीर ठरतं. थोडंसं पावसाच्या अगोदर जांभूळची तोडणी झाली तर चांगला रेट मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसामुळं नासाडी जी होती ती कमी होती. कारण जांभूळ त्याचं कातड असतानाच नाजूक असतं आणि पावसाच्या माऱ्याने आणि वातावरण जर ओलसर असेल तर ते जास्त खराब होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर जांभळाची शेती केली किंवा जांभळापासून उत्पन्न घेतलं तर नक्कीच फायदेशीर ठरतं. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि जांभूळ शेती खरंच फायदेशीर आहे. बाकीच्या पिकांसारखं त्याला जास्त खर्च नाही किंवा त्याच्या लागवडीसाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला स्पेशली, तोही तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे सांगितलेले जांभूळ कसं फायदेशीर ठरतं आणि त्याची लागवड कशी केली पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे शेतीविषयीचे आणि पशुपालनाचे वेगवेगळे व्हिडिओ बघा आणि